नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे खमंग कुरकुरीत गरमागरम मिरचीचे वडे। गरमागरम मिरची वड्यांचा आस्वाद घेण्यासाठी पावसाचीच वाट का बघायची। थंडीच्या दिवसात सुद्धा हे वडे तेवढ्याच आवडीने खावेसे वाटतात बरं का। पण हे वडे तयार करताना बऱ्याच वेळेला काय होतं, मिरचीवरचं बेसनाचं सारण निघून येतं किंवा आतली मिरची व्यवस्थित शिजत नाही। मिरचीमध्ये भरण्यासाठी तयार केलेलं सारण चिकट किंवा पातळसर होतं। असं काहीही होऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स फॉलो करत हे वडे तुम्ही तयार केले तर वडे अगदी परफेक्ट होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मध्यम आकाराच्या फिकट रंगाच्या या मिरच्या आहेत। वजनाने ह्या पाव किलो आहेत। नग म्हणाल ते 10 ते 12 यामध्ये आलेले आहेत। या मिरच्या स्वच्छ धुतल्या आणि ह्या मिरच्या आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। तुम्हाला मोठ्या आकाराच्या मिरच्या मिळाल्या तर त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता इथं एका बाउलमध्ये बेसन घ्यायचे, तर 2 कप बेसन घेतलं, म्हणजे डाळीचं पीठ आहे। चण्याची डाळ दळून आणली आणि त्याचं हे पीठ आहे। रेडीमेड बेसन तुम्हाला वापरायचं असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर हे पीठ चांगलं स्वच्छ चाळून घेतलं। यामध्ये अगदी थोडी पाव चमचा हळद घातली, चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा हिंग घालायचा। हिंग घालणं गरजेचं आहे। बेसन आहे, पचनासाठी जड होतं, त्यामुळे हिंग घातलं की बेसन पचायला हलकं जातं। याला चमच्याने मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे बेसनाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। या पिठामध्ये आपण कोणतेही मसाले घातले नाहीयेत, फक्त हळद, मीठ आणि हिंग एवढंच घातलंय। ओवा फक्त घालणार आहोत याच्या व्यतिरिक्त। तर ओवा आपण जेव्हा आपण वडे तळायला घेऊ त्यावेळेस घातला तरी चालतो। मिरचीमध्ये जे सारण भरणार आहोत त्यामध्ये आपण पाहिजे तेवढे मसाले किंवा तिखट वगैरे त्यात घालणार आहोत, त्यामुळे वरच्या कोटिंगमध्ये खूप जास्त मसाले घालण्याची बिलकुल गरज नाही। आता पाणी थोडं थोडं करतच घालायचे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। हे पीठ खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही। आता जरी हे पीठ घट्ट दिसत असेल तरीही ज्यावेळी आपण वडे तयार करू तेव्हा आपण योग्य प्रमाणात हे पीठ पातळ करून घेणारच आहोत। यात पाण्याचं प्रमाण किती घ्यावं हे नक्की सांगता येत नाही, कारण की ते बेसनाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं। हे घरच्या डाळीचं पीठ आहे, म्हणजे डाळ दळून तयार केलेलं पीठ आहे, तर याच्यासाठी पाणी भरपूर लागतं। रेडीमेड बेसनासाठी पाणी कमी लागतं। आता हे व्यवस्थित मिक्स झाले, याच्यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण याला मुरवत ठेवूया। तोपर्यंत आपण मिरचीमध्ये भरण्याचं सारण तयार करूया। तर इथं बटाटे घेतले, 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले, त्याला किसून घेऊया। तर बटाटे उकडताना काय करायचं, खूप जास्त गाळ होईपर्यंत बटाटे उकडायचे नाहीत। थोडेसे कमीच उकडले गेले की याचं सारण असं सुटं सुटं होतं किंवा खूप चिकट होत नाही। तर तुम्ही बघू शकता अगदी सुटं सुटं हा किस पडत आहे। तर अशाच पद्धतीचं हे सारण आपल्याला तयार करायचे। तर आपले इथं बटाटे किसून झालेले आहेत। आता आपण याला फोडणी घालूया। तर जाड तळाची कढई घेतलीये, गॅसवरती ठेवायची, गॅस मध्यम करायचा। कढई गरम झाली की अगदी 2 चमचे तेल यामध्ये घालायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून फोडणी तयार करायची, म्हणजे जिरं फुलू द्यायचं। 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक असा याचा ठेचा तयार करून घेतलाय मी। तो ठेचा या जिऱ्यावर घालायचा आणि हा ठेचा व्यवस्थित परतून घ्यायचा, जेणेकरून याचा कच्चा स्वाद निघून जाईल आणि याचा सुगंध घरभर पसरतो। आता गॅस एकदम मंद करायचा आणि मग इतर मसाले घालूया। तर यामध्ये थोडासा हिंग घालणार आहोत, अगदी चिमूटभर हिंग घालायचा। आपण बेसनात सुद्धा हिंग घातलाय आणि आता या मसाल्यात सुद्धा चिमूटभर हिंग घालायचा। पुन्हा हे मिश्रण परतून घ्यायचं। आता यावर लाल मिरची पावडर घालायची, आवश्यकतेप्रमाणे घाला। मी इथे 1 चमचा लाल मिरचीची पावडर वापरली। अगदी थोडीशी हळद या मिश्रणात सुद्धा घालायची आहे आणि धने आणि जिऱ्याची पूड केलेली आहे ती 1 चमचा भरून घालायची आणि गरम मसाला अर्धा चमचा। एवढेच मसाले यामध्ये घालायचे, व्यवस्थित परतून घ्यायचं। लक्षात घ्या हे मसाले या तेलावर बिलकुल जळले नाही पाहिजे, अशा पद्धतीनं याला परतून घ्या आणि लगेच यावर आपण किसून घेतलेला जो बटाटा आहे उकडलेला तो घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची, म्हणजे मध्यम करायची आणि हे मसाले आणि हे बटाट्याचे मिश्रण अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिट हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय।
तर तुमच्या लक्षात इथं येतच असेल की आपले हे मिश्रण बिलकुल कढईला किंवा उलथण्याला कशालाही चिकटत नाहीये. आपले हे बटाटे खूप जास्त शिजले असते तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं असतं आणि मग हे मिश्रण आपलं या ठिकाणी चिकट झालं असतं. परंतु अगदी योग्य असं मिश्रण तयार झालेलं आहे. यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा याला एखाद मिनिटभर अजून परतून घेऊ. आता हे मिश्रण व्यवस्थित परतून झाले. आपण याला एका ताटात काढून घेऊया. गॅस बंद करायचा. आवडत असेल तर या ठिकाणी या मिश्रणामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं. नसेल आवडत तर नाही पिळलं तरी चालतं. आता हे मिश्रण व्यवस्थित या ताटामध्ये पसरवून घेऊ जेणेकरून हे लवकर थंड होईल. आणि मिश्रण जेव्हा थंड होईल तेव्हा आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालूया किंवा यामध्ये मिक्स करून घेऊया. तर आता हे मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण मिरचीला कट देऊन घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने मिरचीला कट द्यायचा. फक्त वरचा भाग कट झाला पाहिजे. मिरची दुसऱ्या साईडला कट नाही झाली पाहिजे याची दक्षता घ्यायची. यातल्या बिया काढण्याची काही गरज नाही कारण की ही मिरची बिलकुल तिखट नाहीये. फक्त आतली पोकळ जागा जर दिसत नसेल, मिरचीला बिया थोड्या जास्ती वाटत असतील तेव्हा मात्र थोडीशी बी काढली तरी चालते. तर हे बघा अशा पद्धतीनं सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या. आता मिरच्या कट झाल्या. सारण सुद्धा आपलं थंड झालंय. यावर भरपूर सारी स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर घालायची. हे सारण व्यवस्थित मिक्स करायचं. हे कोथिंबीर सोबत हे सारण अगदी एकजीव करायचं. आणि आता यातला एक गोळा घ्यायचा. असा हातावर थोडासा लांबट करायचा आणि या मिरचीला थोडंसं असं उघडून घेऊन यामध्ये मावेल तेवढं सारण व्यवस्थित भरून घ्यायचं. थोडंसं दाबत दाबत हे सारण व्यवस्थित गच्च भरायचं. आणि आता मिश्रण थोडंसं घेऊन मिरचीच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा याचा एक लेअर द्यायचा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं या मिश्रणाचं या मिरचीवर सुद्धा कोटिंग करायचं. आता हे कोटिंग का करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे कोटिंग अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. एक सारखं मिरचीवर हे बसलं पाहिजे. कुठे जाड कुठे पातळ असा याचा थर नाही आला पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीनं अगोदर आत व्यवस्थित भरून घेऊया आणि त्यानंतर वरच्या बाजूने हे सारणाचं कोटिंग तयार करून घेऊया. तर तुमचं मिश्रण हाताला चिकटत असेल तर तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं हे मिरचीवर कोटिंग करून घ्या. हे मी तयार केलेलं मिश्रण बिलकुल हाताला चिकटत नाही. मिरचीला मात्र व्यवस्थित चिकटून बसते. हे तुम्ही बघू शकता. हे बघा अशा पद्धतीनं. तर मिरचीच्या वरच्या बाजूने हे मिश्रण का लावतोय हे मी तुम्हाला सांगते. हे बघा ह्या मिरचीचा असा गुळगुळीत भाग असतो. डायरेक्ट आपण बेसनाच्या मिश्रणात ही मिरची बुडवली तर यावरचं मिश्रण लगेच गळून पडू शकतं किंवा मिरची किंवा वडा तळल्यानंतर खाताना सुद्धा ते अगोदर वरचं कोटिंग हातात येतं. आणि असा जर आपण या मिश्रणाचा वरच्या बाजूने एक थर लावला तर मात्र यावर बेसन व्यवस्थित चिकटून बसतं. तर अशा पद्धतीनं नक्की एकदा करून बघा. अगदी या वड्याचा शेवटचा भाग किंवा शेवटचा घास खाईपर्यंत सुद्धा याच्यावरचं कोटिंग बिलकुल सरकत नाही आणि हे वडे खायला मजा येते. आता या सगळ्या मिरच्यामध्ये हा मसाला भरून झालाय. वरतून कोटिंग सुद्धा झालेलं आहे. आता आपण बेसन बघूया. बेसन आपलं चांगलं मुरलेलं आहे. यात अर्धा चमचा ओवा असा हातावर चुरडवून घालायचा. आणि आता आपण यामध्ये बिलकुल बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घालणार नाही आहोत. तर वडे तळण्यासाठी जे तेल गरम करत ठेवले तर त्यातलं एक मोठा चमच्याभर तेल घ्यायचं आणि हे कडकडीत तेल या पिठावर घालायचं जेणेकरून आपले वडे चांगले खरपूस आणि कुरकुरीत होतील. लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं आणि हे पीठ कितपत पातळ करायचं तर मी हे तुम्हाला दाखवते या ठिकाणी. तर हे बघा यामध्ये चमचा बुडवला की पीठ असं पडतं. चमच्यावरून अगदी सहज पडतं आणि चमच्यावर अशा पद्धतीचं कोटिंग बसतं. खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही. असं पीठ झालं की आपलं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालं असं समजावं. आता चमचा बाजूला काढून ठेवू आणि हातानेच हे पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून हे पीठ हलकं होतं आणि आपले वडे कुरकुरीत होतात. याचा रंग सुद्धा थोडासा फिकट दिसतो. अगदी 2 किंवा 3 मिनिट याला लागतात. तर हे नक्की करा. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पीठ आपलं चांगलं फुललेलं दिसतंय आणि अगदी हलकं पीठ तयार झालं. ज्यावेळी आपण मिरच्या भरायला सुरुवात करतो तेव्हाच तेल तापत ठेवलं. मी इथं सांगायचे विसरले होते.
आता हे पीठ तयार झालं. तेल सुद्धा आपलं तापलेलं आहे. तेल तापलं की नाही हे कसं बघायचं. थोडासा पिठाचा थेंब तेलामध्ये सोडायचा आणि तो पटकन वर आला आणि करपला नाही, याचा अर्थ आपलं हे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता या मिरच्या घ्यायच्या, त्यातली एक मिरची घ्यायची जी आपण मसाला कोट करून ठेवलेला आहे ती, आणि या पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायची. हे बघा तुम्ही बघू शकता, चमच्याने किंवा बोटाच्या साहाय्याने असं वरच्या बाजूला सुद्धा पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि या गरम तेलामध्ये या मिरच्या या कढईमध्ये जेवढ्या सहज येतील तेवढ्या मिरच्या या सोडायच्या. म्हणजेच हे वडे आपण या कढईमध्ये सोडूया. आता इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जेव्हा आपण वडे यामध्ये सोडतो तेव्हा तेल चांगलं कडक गरम झालं पाहिजे आणि मग गॅस थोडासा कमी करायचा. म्हणजेच मीडियम गॅसवर हे वडे तळायचे, जेणेकरून आतली मिरची चांगली शिजल्या जावी. आपलं हे बेसनाचं कोटिंग लवकर तळल्या जातं वरच्या बाजूचं. आतला बटाट्याचा मसाला सुद्धा आपण चांगला उकडून घेतलेला आहे. फक्त मिरची कच्ची आहे, तर मिरची चांगली वाफल्या गेली पाहिजे. त्यामुळे आपल्याला अगदी मध्यम गॅसवर याला व्यवस्थित तळून घ्यायचं. जर गॅस इथं फुल केला तर मात्र वडेवरच्या बाजूने लगेच काळपट दिसतात. त्यामुळे आपण असं मंद गॅसवर किंवा मध्यम गॅसवरच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे. आता या ठिकाणी सर्व वडे आपले तळून झालेले आहेत. तुम्हाला मी यातला एक वडा कट करून दाखवते. खूप सुंदर झालाय. याची लेअर वरची बेसनाची जी कोटिंग असते ती अगदी चांगली गच्च बसलेली आहे आणि वडा मात्र आपला खरपूस झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.